आज आपण इडली बरोबर खाण्यासाठी पांढरी चटणी कशी बनवायची ओल्या खोबऱ्याची ही रेसिपी बघतोय. ओलं खोबरं घेतलेलं आहे. पाठीमागचा जो काळा भाग असतो तो काढून घ्यायचा आहे म्हणजे चटणी काळी अजिबात होत नाही. शेंगदाणे हलकेसे भाजून घ्यायचे आणि वरची जी साल असते ती काढून घ्यायची. थोडंसं आलं घेतलेलं आहे, 2-3 हिरव्या मिरच्या आणि जिरं इथे लागणार आहे आणि लिंबू लागणार आहे. मिक्सरच्या भांड्यात सगळं काढून घ्यायचं, मीठ घालायचं आहे. एक छोटा चमचा पिठी साखर घालून घ्यायची आहे आणि त्यामध्ये लिंबू आपल्याला इथे पिळून घ्यायचे. पाणी घालायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे चांगलं बारीक अशी चटणी फाईन आपल्याला वाटून घ्यायची आहे. पाणी यामध्ये याकरता घालायचं आहे, इडलीसाठी चटणी बनवतोय त्यामुळे चटणी जरासा पातळ असते. तर इथे बघू शकता एकदम पांढरं शुभ्र ही चटणी आपली इथे बनून तयार झालेली आहे. चटणीला तडका देऊन घेणार आहे. एका भांड्यामध्ये चटणी, दुसऱ्या भांड्यामध्ये चटणी इथे काढून घ्यायची आहे आणि नंतर आपल्याला यामध्ये जर घट्ट वाटली तर यामध्ये थोडंसं पाणी घालून चटणी या पद्धतीने हलवून घ्यायची. चटणी इथे बनून तयार झालेली आहे. तडका देण्यासाठी 2 पळ्या तेल घालायचं आहे, जिरे यामध्ये घालायची आहे आणि त्यानंतर हिंग घालायचं आहे, कढीपत्ता घालून आणि 2 लाल हिरव्या मिरच्या तुम्हाला घालायच्या असेल तर तुम्ही घालू शकता. हा तडका गरम असताना चटणीवरती घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. चटणी आपली इथे बनून